मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक सातारा शहरामध्ये शहराच्या वैभवामध्ये आणखी भर पडावी म्हणून तीर्थक्षेत्रावरती ग्रेड सेपरेटरचं काम करण्यात आलं, ज्याचा लाभ आज सातारकर आणि इतर प्रवासीसुद्धा घेत आहेत। मात्र त्याच ग्रेड सेपरेटरमध्ये 2 अपघात घडलेले आहेत। पहिला एक कामगार आतमध्ये पडून गंभीर जखमी झाला, त्याची कुणीही गंभीर दखल घेतली नाही, नव्हे त्याच्यावरती उपाययोजनाच केली नाही। त्यामुळं काल परवा एक महिला त्या बोगद्यात खाली पडून गंभीर जखमी झाली। जवळजवळ 20 फूट खोल असलेला अंधाऱ्या कोठडीसारखा हा जो भाग आहे, त्याच्यामध्ये इथून पुढं अनेक जण पडून गंभीर जखमी होतील। प्रशासन याची वाट बघतोय की काय? कारण 14 मे अद्वितीय छत्रपती स्वराज्याचं दाखलधनी शंभूराजे जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयोजित जल्लोष चांडा चौकीच्या करामतीचा आणि दंगलकार नितीन चंदन शिवेचा कार्यक्रमाचं आयोजन आहे। त्याच वेळेला अखिल महाराष्ट्र कुस्ती संघटना जी आहे त्यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती फड भरवलेला आहे। त्याबरोबरच 15 तारखेला साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम, ज्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वजनदार मंत्री, पालकमंत्र्यासह सगळेच लोक जमणार। त्यामुळे सातारा शहरामध्ये प्रचंड लोकसंख्येचा लोंढा येण्याची शक्यता नाकारत नाही। अशा वेळेला पुन्हा एकदा अपघात घडावा का, याचं प्रशासन वाट बघते का, याची जबाबदारी आपल्याला निश्चित करावी लागणार आहे। नगरपालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती प्रशासन यांना नम्र निवेदन आहे, ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी जबाबदारी झटकू नये, त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करावी। अन्यथा या प्रकारामध्ये पुन्हा जर त्याच्यामध्ये काही जीवितहानी झाली तर मात्र जबाबदार कुणाला धरायचं? नगरपालिका, ठेकेदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद की जिल्हाधिकारी कार्यालय हे अधोरेखित होणं गरजेचं आहे। काही असू द्या, जबाबदारी कुणाला ढकलण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर त्याची तात्काळ उपाययोजना करावी आणि सर्वांना सुरक्षितेची भावना निर्माण करावी एवढी अपेक्षा करतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।